नमस्कार. आर्यवैश्य नारी शक्ती आयोजित निबंध स्पर्धेमध्ये मी सहभाग नोंदवताना हा लिहिलेला एक निबंध. विषय होता मला उमगलेली स्त्री. सह्याद्रीची कणखरता तू, सृष्टीची या निर्माता तू, अबला नाही सबला तू, दुष्प्रवृत्तींचा कर्दन काळ तू, जागर आदी शक्तीचा तू. खरंच किती सुंदर ओळी आहेत ह्या. ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व हवेनी व्यापलं आहे त्याचप्रमाणे स्त्रियांचे योगदान सर्व ठायी आहे. जरी स्त्री आणि पुरुष ही संसाराची दोन चाकं म्हटलं जातं तरी स्त्रियांवरचा भार जरा जास्तीचाच असतो हे मान्यच करावं लागेल. जेव्हा स्वतःच्या सुरक्षिततेचा विषय होता तेव्हा पार्वती गणेशाची निर्मिती करून निर्माती बनली. जेव्हा विषय भक्तांच्या संरक्षणाचा होता तेव्हा महिषासुराचा वध करून ती महिषासूर मर्दिनी बनली. पतीच्या बरोबरीने वाटचाल करायची ठरवली व गांधारीने पतीप्रमाणे अंध बनली पट्टी लावून. जेव्हा प्रश्न आला मातृत्वाचा व संस्कारांचा तेव्हा स्त्री देवालाही उखळाला बांधणारी यशोदा बनली. जेव्हा प्रश्न होता दिलेल्या वचनाचा पतीच्या सन्मानाखातीर 14 वर्षाचा वनवास स्वीकारून ती सीता बनली. प्रश्न होता जेव्हा स्त्रीच्या आत्मसन्मानाचा तेव्हा ती कौरवांच्या रक्ताशिवाय केस न बांधणार असा प्रण घेणारी द्रौपदी बनली. आपल्या प्रसादातला वाटा आपल्या सवतीला देऊन मातृत्व देणारी ती कौसल्या बनली. प्रश्न होता भक्तीचा तेव्हा ती अनंत काळ वाट पाहणारी प्रभूंची शबरी बनली. पती जरी रावण तिचा मंदोदरी मात्र पतिव्रता बनली. अशी ही वरील अनेक उदाहरणं आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्यात आपणास स्त्रियांची श्रेष्ठत्वता अनुभवण्यास येते. महान ती भारतीय संस्कृती व महान ती भारतीय स्त्री. परंतु स्त्री ही स्त्रीच राहते. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी स्त्रीची महानता कधीच कमी होत नाही. म्हणून आवर्जून इथे अभारतीय कथेचा उल्लेख करावासा वाटतोय. खूप शतकाखालची गोष्ट, काल्पनिक नसून तर खरीखुरी. नाचत बागडत एक जेमतेम 6-8 वर्षाचं बाळ शाळेत बाईंनी दिलेली चिठ्ठी घेऊन आलं व आईच्या हातात ठेवली. काही समजण्यापलीकडचं वय ते अल्लड बाळ चिठ्ठी देऊन खेळायला निघून गेलं. आईने चिठ्ठी वाचली. ढसाढसा रडत तिने ती चिठ्ठी कपाटात ठेवून टाकली. रात्री जेवताना त्या बाळाने आईला विचारलं की काय लिहिलं आहे चिठ्ठीत. आईने उत्तर दिलं, बाळा उद्यापासून तू शाळेत जाणार नाहीस. बाळाने विचारलं का? ती म्हणाली तुझ्या शाळेमध्ये असे शिक्षक नाहीत की ते तुला शिकवू शकतील, कारण तू कल्पनेच्या पलीकडचा बुद्धिवान आहेस. तुझी बुद्धिमत्ता खूप तेज आहे. बाळाला स्वतःचं कौतुक ऐकून खूप आनंद झाला. मग ती स्त्री रोज तिच्या मुलाला घरातच शिकवू लागली. इयत्तेप्रमाणे पुस्तकं आणून त्याचं शिक्षण चालूच ठेवलं. थोड्याच अवधीत त्याचं शालेय शिक्षण पूर्ण झालं व तो मोठा शास्त्रज्ञ बनला. नवनवीन शोध त्याने लावले. अनेक पेटंट त्याच्या नावावर नोंद झाले. विजेच्या शोधात ज्याचा बहुमोल वाटा होता असा तो महान शास्त्रज्ञ होता थॉमस एडिसन. काही काळानंतर त्याच्या माऊलीने म्हणजेच नॅन्सी इलिऑटने या जगाचा निरोप घेतला. जगाला प्रकाशात आणणारा तरुण मात्र आईच्या वियोगाने स्वतः अंधकारात गेला. आईच्या आठवणीने झुरू लागला. एकदा त्याला त्याच्या आईच्या कपाटाची आठवण झाली व तो तिच्या वस्तू पाहण्यासाठी कपाट उघडू लागला. तेव्हा त्याला त्या कपाटात आईने ठेवलेली चिठ्ठी सापडली. तो वाचू लागला. ती चिठ्ठी होती त्याच्या शाळेतून आलेली. त्यात असं लिहिलं होतं की मॅडम नॅन्सी इलिऑट, आम्ही तुमच्या मुलाला शाळेतून काढत आहोत कारण तो थोडासा बुद्धीने दुर्बल आहे. त्याची योग्यता इतक्या मोठ्या शाळेत शिकण्याची नाही. ती चिठ्ठी वाचल्यानंतर एडिसन जमिनीवरच बसला व गेल्या अनेक वर्षांचा तो विचार करू लागला. कदाचित त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेला खराखुरा मजकूर जर त्याच्या आईने त्याला सांगितला असता तर त्याचा आत्मविश्वास डळमळून जाऊन तो कदाचित काही शिकूच शकला नसता. सर्व काही गुपित ठेवून त्या माऊलीने स्वकष्टाने त्याला मोठा शास्त्रज्ञ बनवला व दुनियेला एक मोठा शास्त्रज्ञ मिळवून दिला.
तात्पर्य काय, तर स्त्रीने ठरवलं तर तिला काहीच अशक्य नाहीये. मग ती स्त्री म्हणजे एक देवी असो, एक रणरागिणी असो, एक खेड्यातील स्त्री असो, किंवा एक शहरातील वर्किंग वुमन असो, किंवा ती स्त्री परदेशातली असो. स्त्री म्हणजे ईश्वराने निर्माण केलेली एक महान शक्ती. स्त्री म्हणजे संघर्ष, स्त्री म्हणजे समर्पण, स्त्री म्हणजे करुणा, स्त्री म्हणजे ममता, स्त्री म्हणजे लक्ष्मी, स्त्री म्हणजे विद्या, स्त्री म्हणजे ज्योती, स्त्री म्हणजे कणखरता. अशी मला उमगलेली स्त्री अष्टपैलू आहे. एक स्त्री संपूर्ण विश्व.